सोडवण्याचं ठरलं होतं, तशी प्रक्रिया आता सुरू झाली होती, मात्र आपण त्या मोजणी प्रक्रिया बंद पडली, काय कारण? हे बघा, रात्री मोजणी झालेली एकदा. मुळात प्रशासनानं मुळात बेकायदेशीर कृत्य केले, त्याच्यावर कारवाई काय केली ते सांगा आणि मग मोजणीला या ना. तरी पण आम्ही प्रशासनाला सहकार्य केलं, रात्री मोजू दिलं. आता परत कशासाठी आलेत मोजायला? आमच्या मंदिराची जमीन मोजण्याचा अधिकार शासनाला पण नाही. हजारो वर्षाचं हे देवस्थान आहे. त्यावेळी इंग्रजांचं पण काय रेकॉर्ड नव्हतं. हजारो वर्षापासून हे खेलोबाचं मंदिर आहे. चार राज्यातल्या धनगर समाजाचं हे आराध्य दैवत आहे. तुम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन मोजणी करताय. आमच्या मंदिराला काही पावित्र्य नाही, आमच्या देवाबद्दल काय असतायत की नाही? तुम्ही रात्रीच्या 12 वाजता मोजणी करताय. मुख्यमंत्री महोदय, हा काय आहे? अरे बेकायदा कृत्य केलं, त्याच्यावर काहीतरी कारवाई करा ना. हा प्रश्न सुटणार कसा सुटणार म्हणजे? पहिल्यांदा बेकायदा कृत्य कोणतं बेकायदा कृत्य? अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मंदिराच्या प्रवेशद्वारावर बसवलाय, तो सन्मानानं स्थलांतरित करा आणि मग जमीन मोजायची. आणि जमीन मोजायला रात्री 12 वाजता येणाऱ्यांनी हे ठरवायला पाहिजे होतं. पुतळा बसायच्या अगोदर जमीन मोजली तुम्ही? कुठे गेला होता? पुतळा बसल्यावर जमीन मोजून आमच्या मंदिरावर येतं काय? आमची अस्मिता आहे. शिवाजी महाराजांना आम्ही मानतो. छत्रपती शिवाजी महाराज आमचे हृदयस्थान आहेत, दैवत आहेत. आम्हाला वेदना होत आहेत हे आंदोलन करताना. हजारो वर्षाची परंपरा आहे आमच्या दैवताची, खेळोबाची. इथं परांडे बाबा आमचे बसलेले आहेत. पट्टणकडोलीची यात्रा जगभर प्रसिद्ध आहे. देव रस्त्यावर बसलाय, 2-3 दिवसापासून उपोषण करतायत. प्रशासनानं बेकायदा कृत्याला काय केलं प्रशासनानं? आणि आमचा देवळ मोजायला चाललेत. आजीबा, अरे मंदिर हजारो वर्षापूर्वीचं मंदिर आहे. या गावाचं नावच अंजनगाव खेलोबा आहे. ज्या देवाच्या नावावरनं गावाची ओळख आहे, त्या देवाची मोजणी करायचा अधिकार कुणालाही नाही. अजिबात होणार नाही. जीव गेला तरी चालेल. अरे आमच्या दैवताला काही किंमत आहे का नाही? घराला मोजण्या मोठ्या मोठ्या दैवतांच्या करू शकता तुम्ही? कायदा हे काय कायदेशीर आहे का? मग पुतळा बसवला तो कायदेशीर आहे का? दगड हल्ली जात आहे, शिवीगाळ केली जाते, आम्ही काय हातात घेतो? आम्ही शांततेने आमचा देव इथं बसलाय. आमचं आंदोलन जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सन्मानानं पावित्र्य राखून जोपर्यंत स्थलांतरित होणार नाही. गेले 3 दिवस प्रशासनाचा अनुभव आम्हाला वाईट आहे. कुठलाही मंत्री, मुख्यमंत्री, गृह विभाग ज्या पद्धतीनं भूमिका घ्यायला हवी होती ती घेतलेली नाही. अंजनगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे सर्व शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. आणि सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक SP साहेब यांच्या मध्यस्थीने असं ठरलं गेलं, मराठा धनगर समाजाचा वाद होऊ नये म्हणून, की छत्रपती शिवाजी महाराजांचा जे पुतळा आहे हे काही तिथं दलाल गेलेले म्हणत होते की ही मोजलं पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या गटामध्ये पण येत नाही किंवा खलोबा मंदिराच्या देवस्थानाच्या जमिनीच्या हद्दीमध्ये पण येत नाही. आणि तिथं शासकीय लोक मोजण्यासाठी गेले असता हा दलाल लक्ष्मण हाक्या, सुपारीबाज टकला या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली. आणि या कुणाच्या सांगण्यानं केली? त्या लक्ष्मण हाक्यावरती 353 दाखल करून तात्काळ अटक केली पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो याची दादागिरी खपवून घेणार नाही. आणि उद्या आम्ही हजारोच्या संख्येने अंजनगाव येथे कूच होत आहे.